नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पालकच्या भाजीची वेगळी अशी भन्नाट रेसिपी पाहूया. इथे मी पालक फक्त पानं घ्यायची, अशी देठ घ्यायची नाहीत जास्ती. आणि कवळी पालकची भाजी ही पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि नंतर आता आपण याला जेवढं जमेल तेवढं बारीक असं कट करून घ्यायचं. अशा प्रकारे धरायचं, बारीक कट करायचं. एकदम बारीक असं आपण पालक कट करून घ्यायचं. आणि इथे मी शेपूची भाजी थोडीशी घेतलेली आहे. आपण हे दोन्ही आता एकदम बारीक असे कट करून घेऊ. अशा प्रकारे मी पालक एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये शेपू पण बारीक कट करून घेऊया. शेपू ही मी प्रथम धुवून घेतलेला आहे. आता याला एकदम बारीक जमेल तेवढं बारीक कट करायचं. अशा प्रकारे आपण शेपू व पालक बारीक करून घेऊ. पालकच्या भाजीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे त्याला पालकला पाणी सुटतं. व्यवस्थित असं मीठ लावून घेऊया त्याला. पालकाला मीठ लावल्यामुळे आता पाणी सुटलेलं आहे. आपण हे पाणी पालक पिळून घ्यायचं थोडं थोडं घेऊन. हे पाणी आपण टाकून देणार नाही, आपण भाजीला वापरणार आहोत. या प्रकारे आपण हे सर्व भाजी अशी पिळून घेऊया. मस्त अशी रेसिपी आजची आहे. एवढं पाणी निघालं आपण पालक पिळून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. आपण इथे अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. जिरे थोडे टाकलेले आहेत आपण. आता इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडेसे. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं अद्रकचं किसलेलं आहे ते टाकून घेऊया. चण्याचे पीठ टाकलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये. लागेल तेवढंच आपण यात चण्याचं पीठ टाकून घ्यायचं. आणि हे लागेल तेवढंच बेसन पीठ घ्यायचं याच्यात आपण. आणि हे मिक्स करून घ्यायचं. मी वरून पाणी वापरलेलं नाही आहे. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ते थोडंसं मी तेल टाकून घेते. चांगले मळून घेऊया ह्याला. आता पाणी अजिबात घ्यायचं नाही. पालकाला पण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं असतं. आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेते. आणि आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण हे आता गोळे गोल गोल करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे मी इथे सर्व गोळे बनवून घेतलेले. ते एकदम गोल आकार दिलेला आहे. आता इथे इडली पात्राचं मी भांडं घेतलेलं आहे. आता याच्यात आपण हे गोळे वाफवून घ्यायचे. सर्व गोळे मी आता यात ठेवून वाफवून घेते. छान असे उकळले जातात. तुम्ही चाळणीमध्ये पण वाफवून घेऊ शकता किंवा कुकरच्या डब्यात पण ठेवून वाफवू शकतात. अशा प्रकारे मी आता इडलीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. आता इडली पात्रात आपण हे वाफवायला ठेवूया. आता याला आपण झाकून ठेवून 1 ते 7 ते 8 मिनटं आपण याला वाफवून घेऊया. आता इथे आपण मसाला तयार करून घेते. मी कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झाले आता आपण याचे जिरे टाकू 1 चमच्यावर. इथे मी 2 तमालपत्र टाकते. इथे मी खडा मसाला म्हणजे अख्खा मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊया. मोठी विलायची, छोटी हिरवी विलायची, लवंग, दालचिनी आणि 2 मिरे, 2 सर्व घेतलेले ते टाकून तळून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे लाल मिरच्या 2 घेतलेल्या त्या टाकून घेऊया. मसाला तळतोय आपण. इथे कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला, एकदम बारीक कट करायचा. मोठा कांदा घ्यायचा. कांदा पण आपण त्यात चांगला तळून घ्यायचा. इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतले, ते एकदम बारीक अशा कट करून घेतले ते टाकून घेऊया. इथे अद्रक किसून घेतलेलं आहे ते टाकूया. किसून घेतले तरी चालेल किंवा पेस्ट केली तरी चालेल. त्याची तरी छान असा मसाला आपला तळून घ्यायचा. तुम्ही हा खडा मसाला म्हणजे अख्खा मसाला जो घेतला ना, लवंग, दालचिनी वगैरे, तो सर्व तुम्ही तेलात थोडासा फ्राय तळून घेतला आणि बारीक करून घेतला तरी चालेल. आता इथे मी 2 टोमॅटो घेतले, छोटे होते. तर हे टाकून हे एकदम टोमॅटो मऊ होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. तर आपण हा मसाला काढून घेऊया आणि
थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करूया. अशा प्रकारे मी ते मसाला थोडासा बारीक असा केला, जास्ती पण पेस्ट करायची नाही, भरड असा काढायचा. तमालपत्र आणि मिरची थोडी साईडला ठेवली की मी टाकून घेते. आता इथे मी धना पावडर 1 चमचा टाकून घेते, हळद छोटा चमचा टाकून घेते, ते घरगुती काळा मसाला थोडा टाकून घेऊया. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. मसाला आपण तिखट टाकून घ्यायचं परतून. इथे आपण पालक पिळून घेतलेलं पाणी आहे ते त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण. चवीनुसार आपण नमक मीठ टाकून घेऊ. इथे मी छोटा चमचा तूप टाकून देते. मस्त अशी आपल्या ग्रेव्ही तयार झाली. आता इथे आपण हे गोळे तयार केले होते, वाफवून घेतलेले आहेत, मस्त असे वाफवले गेलेत हे पहा. आता आपण हे ग्रेव्हीमध्ये टाकूया. तर हे ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेऊया. मस्त अशी पालकची रेसिपी तयार झालेली आहे. पालक न खाणारे आवडीने खातील अशा प्रकारे आपण ही ग्रेव्ही, पालकची ग्रेव्ही बनवलेली आहे. ते 5 मिनिट आपल्याला उकळू देऊया, नंतर आपण हे काढून घ्यायची. मस्त अशी आपली पालकची रेसिपी तयार झालेली आहे. आजची पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आजची रेसिपी पालकची तयार झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.